हॅलो. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार चाफेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम मेचकरवाडी. दोन्ही चांगले दोन्ही दिग्गज संघ आहेत. इथे प्रथम नाणेफेक तर जिंकला टीम चाफेवाडी आणि प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. असे कुठले गोलंदाज आहे तुमच्याकडे की समोर मेचकरवाडी संघ आहे, एक दादा संघ ओळखला जातो या विभागातला, आणि त्याच्या समवेत किती धावापर्यंत रोखू शकाल? 40-45 धाव फरक. असे कुठले गोलंदाज आहे तुमच्याकडे की 40-50 धावापर्यंत रोखू शकाल? विठ्ठल, दिनेश आणि स्वतः मी आणि नरेश. नक्कीच. आमच्या आयोजनाबद्दल काय बोलणार? आयोजन तर खूप सुंदर आहे. आपले कर्ज तालुक्यात आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच. धन्यवाद. इथून आपण पुढील वाटचालीसाठी प्रकाशला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकले, कदाचित थोडीफार होते, ते समजून घेतलेलं सगळ्यांनी चांगलं असतं. आणि नाणेफेक हारले. प्रथमतः बॅटिंग आले. समोर गोलंदाज आहेत, विठ्ठल सारखा गोलंदाज आहे, प्रकाश सारखा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात कितपर्यंत धावा करणार? 45 तर 50. पण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, 80 रन असले तरी सुद्धा चेस होतात. पहिल्या दिवसात आपण सर्व काही पाहिलंय, परंतु कितपर्यंत धावा करण्याचा धाडस करणार? 50 पर्यंत. नक्कीच तशी गोलंदाज देखील आहे तुमच्याकडे आणि 50 धावांचं टार्गेट देखील त्यांनी सेट केलंय. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि आमच्या आयोजनाबद्दल काय बोलणार? आयोजन तर खूपच छान आहे, त्याचा तर काही विशेष नाही. सतत 4 दिवस तुम्ही आयोजन बघतात. ठीक आहे, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि ते दोन्ही संघाचा सत्कार केला जाईल. मी विनंती करेल आयोजकांना की त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला जाईल. अर्थात या स्पर्धेची खरं तर एक गोड आठवण म्हणून पुष्पहार सर्वांना अर्पण केला जातोय. अगदी चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. हा हार मॅच जिंको किंवा हारो, पहिला फोटो काढून घ्या, कारण प्रत्येक या आयोजनाचं वैशिष्ट्य प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतो. मॅच खेळण्या अगोदर चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल.
दोन्ही संघाच्या कर्णधाराने एक नोंद घ्या की सामने 4 षटकाचे असतील. पहिल्या दिवसापासून आपण 4 षटकाचे खेळवलेत, त्यामुळे 4 षटकाचा असेल सामना. आज सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला खरं तर प्रमुख आयोजक या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. भगवानजी भगत, त्याच्या समेत मैजी रसाळ, आमचे भक्ताची वाडी पूर्ण टीम खरं तर पाण्याची सोय करत असताना आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी कामाचा खरं तर तगादा उठवलाय. चांगली मेहनत, अफाट कष्ट, दमदार कष्ट आणि मेहनत देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. आणि आयुष्य देखील तितकंच चांगलं आहे की म्हणतात ना की सामाजिक कार्य करत असताना नेहमीच मोलाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. आदिवासी ठाकूर समाज संघटनेमध्ये काम करत असताना सचिव या पदावर रुजू असणारा, खरं तर त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं. चांगलं सामाजिक कार्य देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आज खरं तर आदिवासी खेळाडू त्या सर्वांना एकत्रपणे जमवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. सन्माननीय जगन केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण या व्यासपीठावर आज पाहुण्यांची खरं तर मांदी येईल. सर्व पाहुणे आज पोस्टर वरती असलेले सर्व मान्यवर आज पाहायला मिळतील. त्यासाठी अगोदरच खुर्च्याचं देखील आयोजन करा. तत्पर कार्य ज्यांच्या सानिध्यातून नेहमीच आपण पाहतोय ते भगवानजी भगत या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात महेशजी रसाळ, त्यांच्या समवेत आणि भक्ताचीवाडी पूर्ण टीम, गौरव असेल, लालू असेल आणि दिनेश असेल, जगदीश असेल, अजून भरपूर आहेत, नाव मला जास्त आठवत नाही, सौरभ आहेत. त्या सर्वांची नावं लिहून ठेवा इथे, म्हणजे जेणेकरून सर्वांना आपले नावं या ठिकाणी घेता येतील. आणि मैदानाच्या चारही बाजूला खरं तर हॉलेंडर पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे पंच असतील हरिदोरे, ज्यांनी सतत सातत्याने 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपला योग्य तो निर्णय देऊन, चांगलं डिसिजन देऊन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे शेवटचा दिवस, आणि त्या शेवटच्या दिवसात चांगले सामने पाहायला मिळतील यात शंका नाहीये. जगदीश आगिवले, आपण या इथे मुख्य व्यासपीठावर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना सलामीचे अर्थात हरी आणि त्याच्या साथीला संजयला आपण बघतोय. दोन दिग्गज संघ मेचकरवाडी आणि त्याला फाईट करेल अर्थात टीम चाफेवाडी. हॉलिंडर साठी सकाळीच बक्षीस लावलं जातं. बाहेर जो कोणता हॉलिंडर कॅच घेईल त्याला महेशजी रसाळ साहेबांकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. याकडे लक्ष द्या. बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळव. हॉलिंडर हा फायनल पर्यंत फक्त मातीवर उड्या मारू नका म्हणजे झालं. आणि कॅमेरामॅनने आपली जबाबदारी चांगली पार पाडा आज, कारण जे फोटो लावलेत पोस्टर्स त्यांना देखील झूम करून प्रत्येक
बॉल अजून एक अंपर आहे दत्ता भगत आपण जा. आणि पंचांच्या भूमिकेत दत्ता भगत आपण लगेच जायचं त्या ठिकाणी. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. मेचकरवाडी आणि त्याला फाईट करेल अर्थात टीम चापेवाडी. हे खांडस विभागातील एक चांगली टीम पाहायला मिळते आणि जामरुक विभागातील देखील एक चांगली टीम आपण पाहतोय. दोन्ही जवळचे संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज बऱ्याच स्पर्धा देखील एकमेकांच्या विरोधात खेळलेत. परंतु आज कोणता संघ आपला दबदबा कायम राखेल हे देखील पाहावं लागेल. अमर भाऊ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी या. लेग स्क्वेअरचे पंच अमर लांगी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर साहेबांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. लेग स्क्वेअरचे पंच आज आम्हाला पाहायला मिळतील. मुख्य पंच या स्पर्धेचे असतील हरिधोरे. आणि या सामन्याची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आला नक्कीच. या ठिकाणी खरं तर आमचे अंबरनाथ आदिवासी असोसिएशन चे पदाधिकारी अर्थात विनायकजी गोरे सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी भगवान भगत साहेब भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. कारण आयोजन तितकं चांगलं पाहायला मिळालं आणि अर्थात त्यांना देखील या ठिकाणी एंट्री पाहिजे होती, परंतु सॉरी सर, एंट्री फुल असल्या कारणाने आम्ही प्रयत्न देखील केला होता, परंतु फुल असल्या कारणाने वेटिंगला सुद्धा भरपूर टीम आहेत. आणि आजचा शेवटचा दिवस. धन्यवाद साहेब शुभेच्छा दिल्याबद्दल. तुमचं करूया मनपूर्वक असं स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात. पिबनचं पहिलं षटक, गोलंदाजी ट्रॅक पर विठ्ठल. पहिला बॉल हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संजय आणि त्याच्या साथीला हरीला आपण पाहतोय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु तितकाच चांगला गोलंदाज हरी विठ्ठल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पिबनचं पहिलं षटक आहे. पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल अगदी खोलात टाकला होता आणि दुसरा देखील डॉट. चांगली बॉलिंग पाहतोय. 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकामध्ये खरं तर 50 देखील धावा जमवणं गरजेचं असतील, कारण मेचकरवाडी टीमची खरं तर गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळेल. समोर ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल एक बिग हिटर फलंदाज अर्थात संजूला आपण पाहतोय. इथे आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुरुवात चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होतो, आणि सुरुवात आपली चांगली झाली आणि नक्की शेवट देखील चांगला होईल यात शंका नाहीये. फुलटाच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर अडवला जाईल. मिड विकेट रिसर्च मध्ये चेंडू रवाना झाला होता. अगदी एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेने श्री गणेशा केला जातो टीम मेचकरवाडी संघाचा. एक धाव ऑन स्कोर बोर्डवर. ग्रामस्थ खरं तर प्रकाश भगत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की या ठिकाणी या. पंचांकडे दाद मागत असताना अपील स्ट्रॉंग होती, उत्साह कमी. हा नक्कीच डॉट बॉल. चांगली बॉलिंग. एकच धाव खर्च केले. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच. अद्याप पर्यंत फक्त एक धाव खर्च केले. पिबनचं षटक आपण पाहतोय.
आणि या मैदानाचं वैशिष्ट्य खरं तर धावा खूप पाहायला मिळतात, परंतु आज इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अडवला जाईल, एक सिंगल धाव घेतली जाईल आणि एका धाव्याने षटक संपतोय. सुंदर षटक पाहायला मिळाला आजच्या दिवसातील. खरं तर पहिला षटक हाताळला विठ्ठल या गोलंदाजाने आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या. इथून कमबॅक करावा लागेल टीम मेचकरवाडीला. 2 धावा 10 फलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या नक्कीच नेक्स्ट ओव्हरमध्ये खरं तर धावा देखील पाहायला मिळतील, कारण विठ्ठल चांगला गोलंदाज होता, त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु 2 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच दुसरा षटक हाताळतोय गोलंदाज दिनेश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. गणू काका ग्रामस्थ, गणू काका आपण या मुख्य व्यासपीठावर आपला देखील या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. गणू काका आपण देखील या. आज पूर्ण व्यासपीठ खरं तर भरून जाईल यात शंका नाहीये. चला मॅच कडे, चांगली मॅच आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला हरीला आपण पाहतोय, पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. इथे शॉर्ट बॉल होता. आज मी तर म्हणेन मेचकरवाडी संघाचा कुठेतरी थोडासा निराशाजनक बॅटिंग खरं तर पाहायला मिळते. हरीची देखील एक बॉल तर झालाय, डॉट आलाय, शॉर्ट पिच बॉल होता, अकुट टप्प्याचा बॉल होता. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय टीम चापेवाडी संघाला. अकुट टप्प्याचे बॉल सातत्याने आपण पाहतोय. ऑन साईडला खेळायचे असतात, कव्हर ड्राईव्ह मध्ये फक्त टॅप करायचे असतात, परंतु चांगली बॉलिंग सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहायला मिळतोय तो मात्र दिनेश. पुढील बॉल इथे फटका चांगला हरीच्या बॅट मधनं. जसा बॉल आला तसा बॉलला पाठवलं आहे वाईडिश लॉंग ऑन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. फलंदाज हरीच्या बॅट मधनं धमाकेदार षटकार. धन्यवाद. एक षटकार आलाय आणि कुठेतरी आता आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एक चांगली यात शंका नाहीये. शॉर्ट बॉल, आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंगन मधून. चेंडू सीमा पार, सिक्सर, 6 धावा. आणि इथे आयवा कॅच पकडले सोमनाथ भगत. या ठिकाणी या 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. सोमनाथ भगत, सोमनाथ वडापावचा धंदा आहे तिकडं, लवकर ये. स्ट्राइक देखील रोटेट केली जाते आणि एका धाब्याने षटक संपतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल अर्थात जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. डीजे लाव.
माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे जेवढे ठेवता येईल तेवढं ठेवणं गरजेचं आहे. आणि आज संजूची बॅट खऱ्या अर्थाने कुठेतरी थांबले, तर संजूला देखील धाव बनवणं गरजेचं असेल. ऑन स्ट्राईकला संजयला आपण पाहतोय, चांगला फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. इथे खूपच बाहेर बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, एक वाईड बॉल पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा धाव धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाण पोहोचेल 17 या आकड्यावर. एक अशुभ आकडा धाव फलकावर लावला जातोय. त्याला शुभ करण्याचं काम तर केलं आहे आणि गोलंदाज प्रहार पाहायला मिळाला. आणि नक्कीच फलंदाज संजूच्या बॅट मधून येतोय, कव्हर ड्राईव्ह मधून. चेंडू सीमा पार, 4 रन. केले एक चौकार आलाय संजूच्या बॅट मधनं. आणि नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश, फुलटाच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा पहिला संजयच्या बॅट मधनं येतोय हा धमाकेदार षटकार. डीजे एक षटकार आलाय, 6 धावा पाहायला मिळाल्या. आणि नक्कीच चांगली बॅटिंग होत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल संजूसाठी. इथे खूपच बाहेर पीच झाला बॉल आणि खरं तर वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. आणि हा खरं तर दबाव पाहायला मिळतो नेक्स्ट बॉलवर. खरं तर समोर संजू आहे, फलंदाज मोठा ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. इथे बॅटची हलकीशी कडा, बिग फिश खरं तर बॅक टू द डगआउट. अर्थात संजय हा फलंदाज माघारी परतत असताना आपण पाहतोय. डीजे नेक्स्ट बॅट्समन सुदामला तुम्ही पाहू शकाल. खरं तर कैलाच्या अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण कर्जत प्रीमियर लीग ओपन टुर्नामेंट चालू आहे आणि त्यात देखील त्यांचा सहभाग असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. परंतु आज जबाबदारी कुठेतरी रोहिदासला सावरावी लागेल. आणि सुदाम आणि सिद्धार्थाची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता, भरपूर बाहेर पिच झाला होता आणि नक्कीच वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल, धाव फलक जाण पोहोचेल 29 या आकड्यावर. चांगली धावसंख्या मानावी लागेल. अद्यापपर्यंत षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा, 29 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एक दोन मोठे फटके आले तर नक्कीच चांगली फायटिंग टोटल खरं तर पाहायला मिळेल टीम मेचकरवाडी संघाकडून. आणखीन एक वाईट बॉल, खराब गोलंदाजी प्रकाश या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी खरं तर धोंडू भगत साहेब ग्रामस्थ भक्ताचीवाडी गावचे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. इथे क्षेत्ररक्षक चांगलं होतं, एक धाव कंप्लीट केली जाते आणि खरं तर एकच धावावर थांबून ठेवलं जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कव्हर पॉइंट मध्ये आणि त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली आणि नक्कीच या ठिकाणी एक आगळा वेगळा निर्णय पाहतोय आपण बॅटिंग स्टार्सवर. आणि नक्कीच एकच धाव घेतली जाईल. फिल्डिंग चांगली होते टीम चापेवाडी संघाकडून. आज कुठेतरी चापेवाडी संघ बॅकअप चांगला देतोय. इथं षटक संपतोय म्हणजे 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 32 धावा. अजून एक षटक बाकी आहे, त्या षटकात किती धावा येतील हे देखील गरजेचं आहे. चला डीजे
नेक्स्ट गोलंदाज रवींद्र, एक नौका गोलंदाज आहे. टीम चापेवाडी संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. रवींद्र या गोलंदाजाला यावर प्रहार चढवणं तितकंच प्रयत्न करावे लागतील. सिद्धार्थ ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक शॉर्ट बॉल होता, त्याला खरं तर पूल करायचं होतं आणि नक्कीच पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर बॉल चेक करायचं. चला या आयोजक. फेअर डिलिव्हरी. चांगला गोलंदाज आहे. खरं तर शॉर्ट बॉल होता, त्याला पूल करायचं होता आणि खरं तर फटका खेळायचा होता. कव्हर ड्राईव्ह मध्ये चौकार आला असता, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतो. इथं बॅटची हलकीशी कडा आणि नक्कीच खाली इथे बॉल. पंच विकेट का? बॉल टच झालाय का खाली? बॅट्समन कट आहे का? ठीक आहे. आज घेऊन उतरलाय रोहिदास हा फलंदाज. चांगली टीम आहे आज. कुठेतरी कैलासची कमी पडते आणि थोडीशी टीम अडचणीत सापडते. 32 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. नक्कीच रोहिदास एक चांगला फलंदाज आहे. प्रत्येक गॅप मध्ये खरं तर बॉल कसा बाहेर जाईल याकडे नक्कीच बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. परंतु आज संघ अडचणीत आहे, त्या संघाला सावरावं लागेल. समोर गोलंदाज रवींद्रला आपण पाहतोय, चांगला गोलंदाज आहे. समोर फलंदाज देखील रोहिदासला पाहतोय. फुलटॉच बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाबेने का होईना परंतु जाऊन पोहोचल. 33 या धावसंख्येवर 33 धावा आपण पाहतोय. लो स्कोरिंगची मॅच नक्कीच पाहायला मिळेल, परंतु जेवढ्या लो स्कोरिंगचे मॅचेस पाहायला मिळतात तेवढ्या मॅचेस खरं तर कठीण असतात. कारण आपण दुसऱ्या दिवशी देखील पाहिलं 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज होती. तब्बल 3 बॉलमध्ये 3 विकेट आल्या होत्या आणि 4था बॉल वाईट आला होता, तेव्हा सामना जिंकला होता. फुलटॉच बॉल होता, फटका चांगला आहे सुदामच्या बॅट मधनं इथे फेकून दिलाय. 6 धावांकरिता मिड विकेट दरम्यान चेंडू सीमा पार. षटकार. परत चेक करायचं का हा बॉल? ठीक आहे, चेक करा आयोजक परत एकदा.
त्या समेत आणि कांबरी साहेब देखील त्यांच्या समेत आम्हाला पाहायला मिळालं. साहेब आपण आलेत, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. नक्कीच सातत्याने आम्हाला त्यांचा पाठिंबा असतो आणि आज समाजसेवा करत असताना सातत्याने आम्ही त्यांना पाहतोय, अगदी जवळून पाहिलं. पुढचा बॉल असेल फ्री हिट, इथे थ्रो गोलंदाज पाहायला मिळाला आणि षटकाराला 7 धावा पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, इथे फटका चांगला आहे सुदामच्या बॅट मधनं, जसा आला तसा पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर मधून, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. इथे रघुनाथजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर एवढी विराजमान व्हा. इथे फटका चांगला आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये, त्या ठिकाणी शॉट मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, अगदी खराब फिल्डिंग, बॉल चाललाय सीमा पार. 4 रन, चौकार. फेकिंग होईपर्यंत घेतली जाईल 2 धावा. तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का, परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच या ठिकाणी विकेट जाईल आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 52. 52 या धावसंख्येवर आणि 53 धावसंख्येची गरज असेल आणि नक्कीच धनेजी रसाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि सोमनाथ भगत आपण या ठिकाणी या आयबा कॅच घेतले, 100 रुपये दिले जातील. नक्कीच आमचे प्रमुख पाहुणे आज खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. हा प्रेम आहे भगवान भगत साहेबांवर असलेलं प्रेम, खरं तर एक चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजन देखील तितकंच चांगलं. गणू काका भगत यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल की मी विनंती करेल आयोजकांना त्या ठिकाणी जायचं. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक. कॅमेरामॅन या ठिकाणी कॅमेरा फिरवा. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी केला जाईल मान सन्मान. अतिथी देवो भव, महाराष्ट्राची भारताची संस्कृती अर्थात आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या